सामना चालू झालेला आहे मैदान क्रमांक 3 वरती सेमीफायनलचा हा सामना मैदानासाठी हा सामना नक्कीच चांगले दर्जेदार खेळ दाखवत आहे. तीन वर्षाचा सरपुडे वर्ष फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघाला विजयाची गरज. तसेच मैदान क्रमांक 1 वरती एमजीएम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गंडोली संभाजीनगर वर्सेस कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कांचनवाडी संभाजीनगर दोन्ही संघांना पण फायनलचं प्रतिष्ठित करण्यासाठी विजयाची गरज. मैदान क्रमांक 1 व मैदान क्रमांक 3 दोन्ही मैदान क्रमांक 3 दोन्ही संघाकडून अतिशय उत्कृष्टपणे आक्रमण दिसत आहे. दोन्ही संघ मैदान क्रमांक 1 वरती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर एमजीएम गांधी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कांचनवाडी संभाजीनगर. मैदान क्रमांक 3 वरचा सामना चालू झालेला आहे. क्रमांक 1 वरती कांचनवाडी यांनी एक गुण परत मिळवले आहे. क्रमांक 1 व मैदान क्रमांक 3 या दोन्ही मैदानावर जे सामना चालू आहे जो संघ जिंकेल त्या दोन्ही मधील एक संघ हा फायनलला पोहोचेल. त्यामुळे या चारही संघासाठी हा सामना अतिशय अटीतटीचा व अतिशय काहीतरी करून दाखवण्याचा कामगिरी दोन्ही संघाच्या ध्येयावरच दोन्ही संघांना विजयाची गरज करण्यात. मैदान क्रमांक 1 वरती अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कांचनवाडी वर्सेस एमजीएम नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गांधेली. सध्या कांचनवाडीची आघाडी दिसत आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी जो आहे तो नानासाहेब कदम कॉलेज गांधेली यांनी मिळवलेला आहे. कांचनवाडी रेड करत आहे आणि या ठिकाणी असं कांचनवाडीला एक गुण भेटलेला आहे. अतिशय चुरशीचा सामना फायनल साठी सगळे उत्सुक आहेत. या दोन्ही संघामधून जो विजय ठरेल तो डायरेक्ट फायनलला राहील आणि मैदान क्रमांक 3 मधून जो विजय ठरेल तो सुद्धा डायरेक्ट फायनलला राहील. जो विजय ठरेल ते दोन्ही संघ फायनल साठी क्वालिफाय होतील. या ठिकाणी मैदान क्रमांक 1 टाइमर झालेला आहे. मैदान क्रमांक 1 वरती सुरू असलेला सामना कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हा सामना कधीही कोणाच्या बाजूने फेल करणारा हा सामना. त्याच्यामुळं दोन्ही संघ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ दाखवत आहेत. जीवाचं रान करून पाहण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने डिफेंड करत आहे नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गांधेली. या ठिकाणी गांधेली रेड साठी येत आहे. कांचनवाडी आणि गांधेली दोन्ही
मैदान क्रमांक 2 चे ग्राउंड टाइमिंग जिल्ह्यातले फायनल असल्यामुळे इथं काय ग्राउंड मध्ये कमी कांचनवाडी. हॅलो, या ठिकाणी कांचनवाडी रेड करत आहे आणि या ठिकाणी 1 पॉइंट कांचनवाडीला भेटलेला आहे. 1 गुण कांचनवाडीने घेतलेला आहे. कांचनवाडी या ठिकाणी गांधीला 1 पॉइंट भेटलेला आहे. कांचनवाडी रेड करत आहे. रेड या ठिकाणी कांचनवाडी करत आहे. सध्या गांधीली आघाडीवर आहे. गांधीली संघ आघाडीवर आहे आणि या ठिकाणी गांधीली रेड करत आहे. कांचनवाडी तिथे साठी 5 गुणांची आवश्यकता. खरपुडे आणि पात्री फुलांबरी गुल संख्या टाइम आउट झालेला. मैदान क्रमांक 3 वरती खरपुडे आघाडीवर आहे. मैदान क्रमांक 3 5-1. मैदान क्रमांक 3 वरती अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये हा सेमीफायनलचा सामना आहे. त्याच्यामध्ये खरपुडे वर्सेस फुलंबरी पात्री हा सामना मैदान क्रमांक 3 वरती आणि खरपुडे हा संघ आघाडीवर आहे. मैदान क्रमांक 1 वरती मेडिकल किट लगेच अवेलेबल करून येते. मैदान क्रमांक 1 मेडिकल किट यांनी पावसाचं वातावरण झालेलं आहे. कॉलेज फुलंबरी वर्सेस खरपुडे दोन्ही संघाचे उत्कृष्ट दोन्ही संघाला विजयाची दोन्ही संघाकडून अतिशय उत्कृष्टपणे खेळ होताना दिसतोय आणि दोन्ही संघाला विजयी गरज असते. दोन्ही संघ आपला पूर्ण जीव पणाला लावून उत्कृष्ट आपला उत्कृष्टपणे खेळ दाखवत आहे. मैदान क्रमांक 1 वरती संभाजीनगर वर्सेस कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कांचनवाडी दोन्ही संघ 12 पॉइंट फायनलला जाण्यासाठी चुरशीचा सामना मध्ये होत आहे. दोन्ही संघ फायनलला जाण्यासाठी तिची मेहनत घेत आहे. टाइम आउट झालेला आहे. गुणसंख्या कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर फायनल दोन्ही संघ 21 13 दोन्ही संघाला विजयाची गरज असल्यामुळे
फायनल मध्ये पोहोचतात. गांधेली वर्सेस कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर कांचनवाडी. ठिकाणी कांचनवाडी करत आहे. लास्ट 2 मिनिट मध्ये आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे असे नानासाहेब कदम कॉलेज या ठिकाणी आपला खेळ दाखवत आहे. विजेता किंवा उपविजेता या दोन्ही ट्रॉफी घेऊन जायचंय. त्यामुळे चारही संघ अतिशय उत्कृष्टपणे खेळ दाखवतो आणि चारही संघाला फायनल खेळायची इच्छा असल्यामुळे ते कठोर परिश्रम घेत आहेत मैदानावरती आणि चांगला खेळ खेळत दाखवतात. या ठिकाणी 2 पॉइंट भेटलेले आहेत. 2 पॉइंट भेटले. अतिशय उत्कृष्ट राईड कांचनवाडीच्या प्लेअरने भेटलेला आहे. हरपुडे वर्सेस फुलंबरी पात्रे. 5 मिनिट संघ फायनल मध्ये 5 मिनिट. गांधेली कांचनवाडी 18 राईड मागे मारत आहे. 5 पॉइंटची आवश्यकता कांचनवाडीसाठी. आणि कॉलेज ऑफ या ठिकाणी विजय झालेला आहे. या 1 वरती विजयी क्रमांक 1 वरती विजयी संघ नानासाहेब कदम कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर. तर त्यांनी 10 ते 15 मिनिटाची रेस्ट घेऊन मैदान खेळासाठी तयार राहायचं आहे. एमजीएमच्या टीम मॅनेजरला विनंती की पावसाचं वातावरण असल्यामुळे फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन मैदान क्रमांक 2 वरती फायनल खेळासाठी यायचं आहे. एमजीएमचे टीम मॅनेजर फायनलसाठी विजय झालेला मॅच झाली असेल तर बाहेर जायचंय. कारण आपण लगेच चालू करणार आहे. मैदान क्रमांक 2 वरती फायनल 10 मिनिटाची रेस्ट घ्या. एकदम टीम मॅनेजरला विनंती. क्रमांक 3 मध्ये कमरे पात्रे किंवा करपुडे या दोन्ही जोडी सोबत या ठिकाणी मैदान क्रमांक 3 वरती या ठिकाणी वर्सेस कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पात्री फुलंबरी या ठिकाणी सुरू आहे. तर आणि ह्याच्यामध्ये त्यांचा पण पोहोचणार जो आता लगेच ठिकाणी खरपुडे आणि पाचवी फुलं संघांचा सामना. मैदान क्रमांक 2 कमिटी मेंबर मैदानाचे शेवटचा आणि फायनल सामना मैदान क्रमांक 2 वर होणार आहे. मैदान चेक करून घ्या. आवश्यकता असेल तर 2 गाडी गोते चालली आहे 3 नंबर संघावरती 3 नंबर मैदान क्रमांक यावरती केला सामना ऍग्रिकल्चर ठिकाणी चुरशीचा असा सामना या ठिकाणी आणि कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर खरपुडे या ठिकाणी कारण का